सोलापुरात होत असलेल्या रणजी ट्रॉफीचा सामना बघण्यासाठी ग्रामीण भागातील म्हणजेच जेऊर या गावातून, करमाळा तालुक्यातील जेऊर या गावातून काही विद्यार्थिनी कॉलेज आलेले आहेत। त्या कॉलेजच्या विद्यार्थिनी आपल्यासोबत लोकप्रवाह मीडियासोबत या ठिकाणी संवाद साधित आहेत। काय सांगाल आपण या ठिकाणी की आपल्याला हा सामना कशा पद्धतीने वाटतो आणि आपल्याला कशा पद्धतीचा आनंद मिळतो? माझं नाव नाजिया रमजान शेख। मी भारत हायस्कूल जेऊर या शाळेतून आले आहे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। आमच्या शाळेचे प्राचार्य श्री आबासाहेब सरोदे सर यांनी आमची मॅच बघण्यासाठी ट्रिप काढली आहे, तर मी सरांना खूप खूप थँक्यू असं म्हणू इच्छिते। मी प्राध्यापक सरडे पीपी, भारत हायस्कूल ज्युनियर कॉलेज जेऊर या संस्थेमधून आज आम्ही या ठिकाणी सोलापूरच्या पार्क स्टेडियमवरती महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा हा रणजी क्रिकेट सामना पाहण्यासाठी आलेलो आहोत। आमची संस्था नेहमीच खेळासाठी प्रोत्साहन देते। मलखांब असेल, कबड्डी असेल किंवा इतर खेळ असेल, कुस्ती असेल, या खेळामध्ये नेहमीच आमची संस्था अग्रेसर असते। आज देखील यासाठीच म्हणून आमच्या संस्थेतर्फे आम्ही अनेक विद्यार्थी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत। हायस्कूलचे असतील, ज्युनियर कॉलेजचे असतील, अनेक विद्यार्थी आम्ही या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पार्क स्टेडियमवरती सामना खेळवला जात आहे। यासाठी आम्ही संस्थेचे तसेच प्राचार्य या सर्वांचे आभारी आहोत। कोमल हनुमंत शिरस्कर या भारत हायस्कूल ज्युनियर कॉलेज जेऊर या गावाहून आलेले आहेत। तालुका करमाळा। श्री आबासाहेब सरोदे सर यांनी आम्हाला ह्या गावात सोलापूर जिल्ह्यात ट्रिप घेऊन आले आहे, याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। माझे नाव निकिता भागवत हजारे। प्राचार्य सरोदे सर यांनी मला इथं आणल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे आणि त्यांनी इथं आणल्याबद्दल मी आभारी आहे की त्यांनी इथं घेऊन आले, हे आम्ही आभारी आहे। माझं नाव साक्षी सोमनाथ गुंड। मी भारत हायस्कूल जेऊर या शाळेतून आली आहे। मी जेऊर या गावात शाळेत जाते। आम्हाला इथे आबासाहेब सरोदे सर यांनी आणले आहे, मी त्यांचे खूप आभार मानले करेन। नमस्ते, मी श्रेयशा मोहिते। मी क्रिकेटचा सामना बघण्यासाठी आले आहे आणि आम्हाला गाईड हे आमचे प्राचार्य श्री सरोदे सर यांनी केले आहे आणि मला मॅच बघण्यात खूप इंटरेस्ट येत आहे आणि मला मॅच खूप आवडली आहे आणि मॅच मध्ये प्लेयर्स पण खूप छान खेळत आहेत। मला बघण्यात खूप मजा येत आहे। थँक्यू सर अँड थँक्यू फॉर यू। मी भारत हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि आमचे प्राचार्य आबासाहेब सरोदे सर यांनी आम्हाला हा खास सामना बघण्यासाठी आणलेला आहे, कारण भविष्यात आमच्यातीलच इथं खेळाडू खेळणार आहेत, त्यामुळं सरांनी आम्हाला हा सामना बघण्यासाठी आवर्जून आणलेला आहे। माझं नाव सचिन सीताराम जतकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हांडगेवस्ती आरळी, तालुका अक्कलकोट येथून आम्ही महाराष्ट्र वर्सेस त्रिपुरा ही रणजी मॅच बघण्यासाठी इथं मुलांना घेऊन आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर साधारणतः आमच्या शाळेतील 22 मुलं आम्ही इथं आणलेली आहेत आणि त्यांना या मॅचचा अनुभव मिळावा आणि प्रत्यक्षात रणजी मॅच कशा पद्धतीने खेळवली जाते, वातावरण कसं असतं, याचा सर्व अनुभव मिळण्यासाठी आम्ही मुलांना इथे घेऊन आलेलो आहोत। नमस्कार, माझं नाव विकास सागवणे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हांडगेवस्ती या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्य करत आहे। आज आमची 1 दिवसाची शैक्षणिक सहल होती। त्या सहलीचा भाग म्हणून आज आम्ही महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा हा रणजी सामना पाहण्यासाठी सोलापूर येथे आलेलो आहोत आणि मुलांना त्यांच्या क्रीडा कौशल्याचा विकास व्हावा यासाठी आम्ही त्यांना प्रत्यक्ष मॅच किंवा अनुभव क्रिकेटचा अनुभव देण्यासाठी आलेलो आहोत। धन्यवाद। नमस्कार, आज सोलापूरमध्ये मॅच जी चालू आहे महाराष्ट्र आणि त्रिपुरा रणजी क्रिकेटची, त्यामध्ये सोलापूरसाठी वासियांसाठी ही खूप चांगल्या आनंदाची गोष्ट आहे की ह्या माध्यमातून महाराष्ट्र लेवलची मॅचेस सुद्धा सोलापूरच्या आपल्या ह्या स्टेडियमवर होत आहेत। ही सोलापूरकरांना मिळालेली एक संधी आहे आणि हा सोलापूरकर म्हणून, एक महाराष्ट्रीयन म्हणून आणि एक भारतीय म्हणून ह्या आपल्या देशात असणाऱ्या प्रिय क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी झालं पाहिजे व या मॅचचा आनंद घेतला पाहिजे।
आम्ही आनंद घेतलाय, तुम्ही सगळेजणी आनंद घ्या आणि सोलापूरवासियांनी राहिलेल्या 2 दिवसात सुद्धा इथे येऊन आनंद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. मागच्या वर्षी 2 रणजी सामने या स्टेडियमवर झालेले होते. महाराष्ट्र वर्सेस त्रिपुरा, महाराष्ट्र वर्सेस सौराष्ट्र, आणि हे सामने मागच्या वर्षीचे 29 वर्षानंतर झाले होते. तर त्यानंतर आजचा सामना कालपासून सुरू झालेला आहे, महाराष्ट्र वर्सेस त्रिपुरा. अतिशय उत्कृष्टरित्या हे सामने इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू झालेले आहेत. या स्टेडियमसाठी महापालिका व स्मार्ट सिटी या योजनेअंतर्गत खूप चांगल्या प्रकारे स्टेडियमचं काम झाल्यानंतर या ठिकाणी सामने भरवले जात आहेत. प्रेक्षकांचा खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी आहे, अजूनही प्रतिसाद यावा. आणि ज्याप्रमाणे दिल्ली आणि रेल्वेची मॅच फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्लीत भरत आहे, विराट कोहलीला पाहण्यासाठी गर्दी उसळली आहे त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे रणजीचे पूर्ण रेकॉर्ड्स त्या ठिकाणी तुटलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील तुटले पाहिजेत. रणजीला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला पाहण्यासाठी फार मोठी गर्दी झाली होती, पण दुर्दैवाने त्यांचं टीम मध्ये नाही आहेत ते. आणि त्याचप्रमाणे सोलापूरचे क्रिकेटर आर्शिन कुलकर्णी देखील होते, तुळजापूरचे राजवर्धन अंगरगेकर देखील होते. पण हे तिघही नसल्यामुळे थोडासा प्रतिसाद सोलापूरमध्ये कमी आहे. तरी देखील 2 दिवस अजून बाकी आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा. सोलापूरमध्ये गांधी स्टेडियमवर आलो होतो. यांनी काय क्रिकेट बघायला आलतो आम्ही, काय व्यवस्था केली नाही पाण्याची याची त्याची. तिथं व्यवस्था करावी, काय माणसं एवढे पब्लिक आले काय. आम्ही इथं महाराष्ट्र केसरी सोडून आम्ही इकडे आलेलो. 3 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. 2 इथं काय व्यवस्था केलेली आहे असं म्हणून मी सांगत होतो. एवढं माझं 2 बोलून समजतो. हा, पाण्याचे नाही, कुणाच्या नाश्त्याचे नाही, राहण्याचे पुढचे.